बोलून बोलून किती बोलणार आहेत. मी चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं आणि चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, एवढंच बोलणार आहे. कारण ज्या व्यक्तीवर मी प्रेम केलेलं ना खरं मनापासून, तो व्यक्ती ट्रिपल डेट करत होता. 1 पण नाही, 2 पण नाही, 3. कसं, पहिलं लग्न झालं, लग्नाचा दिवस पण झाला नाही, मामाच्या मुलगीबरोबर पण चालू होतं आणि माझ्याबरोबर टाइमपास. म्हणजे जगाला असं दाखवायचं की ही हिरोईन सारखी दिसणारी मुलगी माझी होऊन गेल्या, जे माझी झाल्या, बाकी कुणाचीच नाही, असं हे सगळ्या जगाला दाखवायचं होतं. म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या. व्हायरल काय मिळालं? काहीच नाही ना. मिळालं असेल काय माहिती, काय मिळालं असेल. आई वडिलांनी तुला काय शिकवलं हे पण नाही माहिती मला. गरीब म्हणून मी विश्वास ठेवला का? कारण मला असं माझ्या ह्याच्याप्रमाणे वाटायचं की अरे गरीब लोकांना साथ देतात, शेवटपर्यंत धोका देत नाही. असं मला वाटत की गरीब लोक शेवटपर्यंत साथ देतात, धोका नाही देत. आणि असं विश्वासात गेलं मला, साथ देणार, लग्न करणार. आणि शेवटी माझा तो विश्वास लय चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो. असं पण नाही की मला त्यावेळेला पण प्रपोजल येत नव्हती, असं काय नाही. भरपूर लोकांनी प्रपोज केलं, भरपूर लोकांना मी इग्नोर केला. आणि ह्या व्यक्तीसाठी, ह्या व्यक्तीनं काय केलं, मला सगळ्यांपासून तोडून टाकला. म्हणजे जेवढी सेलिब्रिटी आहेत ना सगळ्यांना अनफॉलो करायला सांगितला. का? कारण मला त्याला आवडत नाही, म्हणून मी पण काय केलं, ठीक आहे आपल्या व्यक्तीला आवडत नाही ना, अनफॉलो केलं, 0 करून टाकला. का? आवडत नाही प्रेमासाठी. म्हणजे कळालं का मला काय बोलायचं? प्रेमासाठी फक्त. सगळ्या गोष्टी विश्वास ठेवून केलेल्या होत्या आणि ते विश्वासघात केला. ठीक आहे, माझ्यापर्यंत केलं तरी चाललं असतं. खरं असं बोललं गेलं की सगळे सपोर्ट, सगळ्यांना मी रेकॉर्डिंग ऐकवलं. आता मी रेकॉर्डिंग वगैरे सगळ्यांना ऐकवलं ना तर सगळीजणांना पटणार की कुणी केलंय. कारण मला त्या गोष्टी करायच्या नाही आहेत. आणि मला जाऊ दे, शक्ती, देवाच्या शक्ती पण खोट्या, बाळूमामांचे, गणपती बाप्पांचे शपथ घेऊन खोटं बोललेले आहेत मला, ज्याच्या माझ्याकडे पुरावे आहेत. कधी कुठल्या, मी खरं बोलू का, म्हणजे मी सगळं खरं, मी खोटं बोलत नाही. मी कधीच त्या व्यक्तीबरोबर आहे ना 1 रुपयाची अपेक्षा नाही ठेवलेली. 1 रुपयाची की बाबा मला तो काहीतरी गिफ्ट देईल. आजपर्यंत 1 रुपयाचं गिफ्ट नाही माझ्याकडं त्याचा, 1 रुपयाचा. आणि मी लय काय देऊन बसलेलो, जे की त्यानं फेकलं, कुणाला दिलं की विकलं नाही माहिती. कारण अशा वस्तू मी दिल्या ना की मला असं वाटायचं की शेवटपर्यंत राहील म्हणून. आणि त्या गोष्टी विकल्या, सगळ्या गोष्टी केल्या. लय विश्वासघात केलाय माझा, लय. मी तुम्हाला खरं सांगतो, मी ज्या XYZ माझ्या रिलेशनमध्ये जेवढा एखादा एक मुलगा होता त्याला कधी माझा एवढा विश्वासघात नाही केला जे हे न केलं. मी असं विचार करत होते की गरीब लोक ना साथ देतात शेवटपर्यंत. सगळे म्हणतात ना की बाबा गरीब लोक आहे ना शेवटपर्यंत साथ देतात, असं मला पण वाटायचं की नाही गरीब आहे तर शेवटपर्यंत साथ देईल म्हणून. ते चुकीचं आहे. आणि जी स्वतःला जास्त गरीब दाखवायचा प्रयत्न करतात ना ते सगळ्यात जास्त घातक असतात, लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त खोटं बोलून देवाची शक्ती घेतात, मंडळाबद्दल बोलतात. अशा व्यक्तीवर तर तू कधीच विश्वास नाही ठेवणार.
का? कारण लाईव्हला किती 2021 लोक आलते. सगळ्यांनी बघितलं आता मी का म्हणजे का लाईव्ह आलो एवढ्या रात्रीचं. कारण मला लेट रात्रभर मला झोप नाही आहे. मी व्हिडिओ टाकते कशासाठी टाकते की लोकांना असं वाटावं की मी नॉर्मल आहे. खरं मी नॉर्मल नाही आहे. रोज रात्री मला झोप लागत नाही. रोज रात्री मी विचार करत बसते की माझ्याबरोबर असं का झालं. मी रोज माझ्या मम्मी पप्पांना कर्नाटकमध्ये फोन करते. रोज रडते, मम्मी माझ्याबरोबर जे झालं खरंच मी अशी नव्हते आणि माझ्याबरोबर ज्यांना काय केले खूप. आणि मेन म्हणजे माझ्या त्या पप्पाने मला लय सपोर्ट केला. माझे मानलेले पप्पा आहेत खरं, त्यांनी मला लय सपोर्ट केला. त्यांच्यामुळंच मला कळालं की कुणी केले. तुला करायचं नव्हतं ना तर आधी सांगायचं रे. असं व्हायरल करून काय सिद्ध करणार होतास की माझी होती म्हणून. माझी होती म्हणून खेळातच केलास का सगळ्या गोष्टी. असं नको करायला पाहिजे. एखाद्याचा जीव माझं तर एवढं तळमळलंय ना, मी बदवा नाही देणार कधी, श्राप नाही देणार. खरं लागणार माझी कळकळ जी रडतोय ना मी रात्रंदिवस, ती कळकळ लागणार. जेवढ्या लोकांनी मला बोललं ना, म्हणजे जेवढे लोकांनी मला गाणं मेसेज केलं ना, माझी कळकळ सगळ्यांना लागणार 100%. सगळ्यांना लागणार माझी कळकळ. जेवढी लोक आहेत ना, सगळ्यांना असं वाटतं ना की मॅसेज केला की काय आपण केलं. असं नाही करत. ज्याला दुःख होते ना त्यालाच माहिती असते. आणि जे शून्यपासून वर जातोय ना त्यालाच प्रत्येक गोष्टीची किंमत असते. ज्याला आयतं मिळते ना त्याला कुठल्याच गोष्टीची किंमत नसते. आणि मी एकच सांगणार, मला नाव पण घ्यायला नाही चांगलं वाटणं झालं. भिकारचोटचं मी कधी नाव पण आयुष्यात घेणार नाही. एवढा मोठा धोका केलाय माझ्या बरोबर लई. सोती जाऊ तू. हो काय मला माहिती आहे हो. मी जर फास लावून घेतले, मी जर मेले तर माझं जर सांभाळण्यासाठी कोण नाही.
तो जर मेला तर त्याची 10 जण आहेत मागं. तसं माझ्या घरातलं कोण नाही आहे आणि माझी मम्मी रोडला येणार आहे मला माहिती आहे. बस एवढं सगळ्यांना सांगायचं होतं की मी जे भोगले ते कुठल्याच मुलींनी ना भोगावं एवढीच अपेक्षा आहे देवाकडं. माझी एकच प्रार्थना आहे, माझ्यासाठी काय नाही मिळालं तरी चालते, खरं एकच देवाकडं प्रार्थना आहे की मी जे भोगले ते कुठल्याच मुलगीनं नाही भोगायला पाहिजे. कारण ती जिवंत नाही राहणार. का माझं जेवढी सहनशक्ती आहे ना तेवढी सहनशक्ती कुठल्याच मुलींच्यात नाही आहे, एवढं मला माहिती आहे. बस एवढंच बोलणार. आणि पण लोकांनी ना जेवढ्या पण लोकांनी ना मला ट्रोल केले किंवा मग असं बोलल्यात ना की हे असे आहे तसे आहे, त्यांच्यासाठी पण एक मेसेज आहे माझ्याकडं. जेवढी व्हायरल करायचं तेवढं करा, कारण तुमच्या आयुष्यात पण कोणतरी मुलगी असणार आहे. सगळी सगळी कोण करणार, कोण विकत घ्यायला लागणार, कोण असं बोलतात की पाठवा किती रुपये, असं जे बोलतात ना त्यांच्यासाठी पण मी हात जोडून विनंती आहे, घ्या तुम्ही किती घेणार आहे, किती बदनाम करणार आहे करा. परत एक लक्षात ठेवा, तुमच्या पोटाला पण कुठली तरी मुलगी येणार, तुम्ही पण लग्न करणार, ती पण मुलगीच असणार आणि जिनं जन्म दिला ना ती पण मुलगीच आहे, बाईच आहे, एवढं लक्षात ठेवा. बस एवढंच बोलायचं, बाकी काय नको. मी कधी 1 रुपयाची अपेक्षा कोणाकडनं नाही केली की मला पैसे द्या, मला मदत करा, कधीच नाही. आणि या गोष्टीची पण नाही केली की माझे व्हिडिओ एवढी व्हायरल करायला लागल्यात, माझी मदत करा. कधीच कुठल्या सोशल मीडियावाल्याला नाही बोललो माझी मदत करा, माझी व्हिडिओ टाका माझ्या मदतीची की माझे व्हिडिओ सगळेजण व्हायरल करायला लागल्यात आणि माझी मदत करा, नाही बोललो. का? कारण आपल्याला माहिती आहे ना ती लोक आपल्याला मदत करणार की नाही, कारण मला माहिती आहे ना. आणि हा मी एवढं पण बोलते की तुम्हाला सगळ्यांना कुणाला पण कुठली पण मदत लागू दे, हॉस्पिटलची असू दे, कोण हरवले असू दे, कुठली पण मदत असू दे, मी कायम खंबीर असणार. एवढा माझं दिल लय मोठं आहे, माझं मन लय मोठं आहे. का? कारण आपलं मन तसं नाही आहे दुसऱ्यांसारखं बघूया बघतो ह्या सगळ्या गोष्टी मी कधीच नाही करत. कारण कधी मी पण लय 0 पासून वर आलोय, इथपर्यंत आलतो. इथपर्यंत आल्यानंतर ना मी ज्या परिस्थितीतून दिवस काढल्यात ते कुणीच काढलेलं नाहीत आजपर्यंत, असं मला वाटते. कुणी काढलं नसेल. मी कधी माझी परिस्थिती कुणालाच सांगितली नाही. का? आवडत नाही मला जास्त कुणाला असं परिस्थिती सांगायला. का? मी जे भोगले मला माहिती आहे, म्हणून मला प्रत्येकाची किंमत आहे, प्रत्येकाची जाणीव आहे. का? त्या गोष्टीत मी बाहेर आले, म्हणून मी कोणाबरोबर कधी काय वाईट बोललो नाही, कधी कोणाला लुबाडलो नाही, कधी कोणाबरोबर खोटं नाही बोललं, कधी कोणाची चोरी नाही केली, कधीच नाही.
मी जे भोगले ना माझं मलाच माहित आहे. कोणच भोगू शकत नाही, मला माहित आहे. माझे आब्बू एक्सपायर झाले, त्यानंतर ना आमचा सहारा सगळा तुटला. मी अशी मुलगी होते, काम ते घर, काम ते घर, काम ते घर. कधी कुठल्या मुलग्याच्या नादाला नव्हते. काय म्हणून गु खाल्लं मी. आता मी हा शब्द का वापरायला लागले, कारण झालंय माझं, मी गु खाल्लं. आणि त्या मुलग्याच्या नादाला लागून त्याच्या प्रेमात पडलो आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या माझ्या बरोबर. ह्या व्हायच्या होत्या, झाल्या. आता ह्यातनं बाहेर यायचं बघतोय. रोज काही नाही काहीतरी लोक मेसेज करतात, ट्रोल. कोणतरी व्हिडिओ एडिट करून टाकते, DM करा, पैशानं तुम्हाला व्हिडिओ मिळणार. अरे टाका टाका, किती टाकणार आहे, टाकून किती पैसे कमवायचं. तुम्हाला एक नवीन हे पण मिळालं ना की पैसे कमवायसाठी. एक सांगतो तुम्हाला, मदतीची व्हिडिओ असेल ना, मदतीचे कुठलं पण असू दे, पोस्ट असू दे, काय पण असू दे, आपण कायम असणार त्यासाठी. आणि त्या गोष्टीत मी कधी मागं पुढं बघत नाही करायला. आणि आपण कधी ह्याचा पण नाही कधी विचार केला कोणाकडनं घ्यायचं, कधीच नाही. आजपर्यंत कधी कुठली ॲड केली नव्हती. खरं माझी वेळ घाण होती, माझी परिस्थिती घाण होती म्हणून मला एक ॲड करायला लागली. नाहीतर मी ॲड कधीच करत नव्हतो, कोणाची केली नव्हती. परिस्थितीनं असं केलं की मला ॲड पण करायला लागलं. एवढंच बोलेन की जे काय झालं ते चुकीचं झालं माझ्याबद्दल. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा, कारण मी हात जोडूनच माफी मागू शकतो. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मी करून बसले, ह्या मी करून बसलेल्या गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी करताना ना आता एकच विचार येतो, आम्हीचा माझा बस. कारण माझं स्वतःचं घर नाही आहे की मी मेलो तर माझी मम्मी चटणी भाकरी खाऊन राहू शकते. माझं भाडं आहे ना, भाडं 4,500-5,000 रुपये नुसतं भाडं आहे माझं, जे की मला उलाढाल करून द्यायला लागते. उलाढाल म्हणजे मी अजून जॉबला नाही, 4 महिने झाले माझं जॉब नाही. माझं जॉब पण असं चांगलं होतं, एवढं चांगलं चालत होतं ना, वाटप करत होते मी पैसे सगळ्यांना, वाटप घ्या घ्या म्हणून. सगळ्याला नजर लागली, सगळं गेलं, काय नाही राहिलं, सगळं गेलं माझं. जे की खूप काय म्हणतात त्याला, एवढं वाईट ना. हे दिवस मी आयुष्यात कधी विचार पण नाही केला की असे दिवस मला कधी बघायला मिळतील, कधीच नाही. एवढीच विनंती आहे, चुकलं असेल तर माफ करा. ह्याच्या पुढे मी काहीच करू शकत नाही. जर माझं झालं तर मी लोक पण किती खोटं बोलून प्रेमात पाडतात, गोड बोलून, आणि विश्वासघात करतात. धन्य धन्य. देवाची शक्ती, सगळ्यांची शक्ती खोटं बोलून सगळ्यांची धन्य. माफ करा, खरंच माफ करा. माझी चुकी झाली, सगळ्या गोष्टीत चुकी झाली. कुणालाच माहित नाही की मला ती व्हिडिओ कुणी दाखवली नव्हती ना, पोलिसांनी दाखवलेली ना कोणी. जसं ब्लॅकमेल यायला लागलं त्यावेळेला माझी टूप पेटली की खरी व्हिडिओ आहे. नाहीतर मला सांगितलेलं AI एडिटिंग आहे, AI एडिटिंग. ते आत्ता कळालं मला, AI एडिटिंग नव्हते, खरं होतं.
आणि हे कधी ह्या डिसेंबरला वर्ष होईल, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला, तेव्हाच त्यावेळेला डिलीट केलेलं म्हणून सांगितलं गोष्टी. ह्या आतामधनं कसं काय आल्या, कुठनं आल्या? तुम्ही चांगलं प्लॅनिंग करून केलंय, करा. किती आणि प्लॅनिंग करणार आहे, बात करायला. शेवटी हे मन माझं आहे ना, मुलीसारखं नाही आहे, मुलग्यासारखं आहे. कारण मी जे झेलले ना, हा फक्त मुलगाच झेलू शकतो. मुलींच्यात एवढी झेलायची ताकद नसते. आणि मी स्वतःला मुलगाच समजते, कारण माझ्या घरी बघणारं जास्त कोण नाही आणि मीच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी मुलगाच आहे. आमच्या घरी पण असं वाटतं की मी मुलगाच आहे. त्यामुळं माफ करा, काही चुकलं असेल तर माझं खरंच माफ करा. सगळ्यांचे आभारी आहे, इथंपर्यंत साथ दिलाय. पुढं पण द्या, नाही द्या, तुमची इच्छा. माफ करा सगळ्या गोष्टीत मला.